नमस्कार, मी तुमचा मुख्य संपादक मनदीप गौडा, पी10 न्यूज चॅनलवर. पी10 न्यूज टीव्ही ब्रेकिंग न्यूज. गडचिरोली वंशिका मृत्यू प्रकरणात धक्कादायक खुलासा. ऑक्सिजन यंत्रणेत बिघाड. डॉक्टरांऐवजी अटेंडंटने लावला होता ऑक्सिजन. सीसीटीव्ही तपासाची कुटुंबियांची मागणी. 6 तज्ज्ञांची चौकशी समितीची घोषणा. दोषींवर कठोर कारवाईची मागणी. गडचिरोली शहरातील महिला व बाल रुग्णालयात 5 मार्च रोजी 11 महिन्यांची बालिका वंशिका साजन लेनगुरे रा. दिभना हिचा संशयास्पद मृत्यू झाल्याच्या प्रकरणात आता एक धक्कादायक नवीन खुलासा समोर आला आहे. वंशिकाच्या कुटुंबियांनी आरोप केला आहे की ज्या बेडवर वंशिकाला भरती करण्यात आले होते त्या बेडवरील ऑक्सिजन यंत्रणेमध्ये बिघाड होता. तसेच डॉक्टरांनी ऑक्सिजन लावण्याऐवजी अटेंडंटकडून ऑक्सिजन लावण्यात आल्याचा गंभीर आरोपही कुटुंबियांनी केला आहे. या घटनेमुळे रुग्णालय प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. वडिलांचे गंभीर आरोप व नवीन खुलासा. मृत बालिकेचे वडील साजन लेनगुरे यांनी सांगितले, माझ्या मुलीची प्रकृती बिघडत असल्याचे मी वारंवार डॉक्टरांना सांगत होतो, पण ते केबिनच्या बाहेर यायला तयार नव्हते. 4 मार्च रोजी ताप आणि श्वास घेण्यात त्रास होत असल्याने दाखल करण्यात आलेल्या वंशिकेच्या रक्त तपासणीत हिमोग्लोबिन 6.2 असल्याचे निदर्शनात आले, तरी रक्त चढवले गेले नाही. कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार वंशिकाची प्रकृती अचानक गंभीर झाल्यानंतर तिला तात्काळ ऑक्सिजन देणे गरजेचे होते. मात्र त्यावेळी डॉक्टरांकडून योग्य ती कार्यवाही करण्यात आली नसल्याचा आरोप आहे. त्या ठिकाणी कार्यरत असलेल्या अटेंडंट वैभव लडके यानेच वंशिकाला ऑक्सिजन लावल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात विचारणा केली असता वैभव लडके याने सांगितले की सेकंड इन्चार्ज सिस्टरने त्याला वंशिकाला ऑक्सिजन लावण्यास सांगितले होते. मात्र ऑक्सिजन देण्याची प्रक्रिया ही तांत्रिक असून त्यामध्ये ऑक्सिजनचा दाब आणि प्रमाण योग्य असणे अत्यंत आवश्यक असते. अटेंडंटला त्याबाबत पुरेशी तांत्रिक माहिती नसल्याने ऑक्सिजन पुरवठा व्यवस्थित झाला नसावा असा आरोप कुटुंबियांनी केला आहे. कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार त्यावेळी ऑक्सिजन पाईपमधून पुरवठा बंद झाला होता किंवा ऑक्सिजनचा दाब कमी जास्त होत होता. त्यामुळे वंशिकाची प्रकृती अचानक बिघडली आणि तिच्या शरीरात झटके येऊ लागल्याचेही सांगण्यात आले. उपचार सुरू असताना सदर बालिका सुमारे 2 तासांपूर्वीपर्यंत बरी व स्थिर स्थितीत असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र अचानक तिची प्रकृती बिघडली आणि 5 मार्च रोजी दुपारी 3 वाजता तिचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. या घटनेच्या वेळी रुग्णालयात बालरोग तज्ज्ञ डॉक्टर तारकेश्वर उईके हे कार्यरत होते. मात्र त्यांनी सुद्धा त्यावेळी वंशिकेच्या गंभीर प्रकृतीकडे मुद्दाम दुर्लक्ष केल्याचा आरोपही कुटुंबियांनी केला आहे. योग्य वेळी डॉक्टरांनी लक्ष दिले असते आणि तांत्रिक पद्धतीने उपचार केले असते तर वंशिकेचा जीव वाचू शकला असता असा दावा कुटुंबियांनी केला आहे. या नव्या खुलाशानंतर संतप्त झालेल्या कुटुंबियांनी गडचिरोली पोलीस ठाण्यात जाऊन संबंधित दोषींविरोधात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात बालरोग तज्ज्ञ डॉक्टर तारकेश्वर उईके तसेच अटेंडंट वैभव लडके यांना आरोपी म्हणून समाविष्ट करण्याची मागणी कुटुंबियांनी केली आहे. तसेच या घटनेच्या वेळी रुग्णालयात नेमके काय घडले याचा सखोल तपास रुग्णालयात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजद्वारे करण्यात यावा आणि त्या फुटेजमध्ये जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी वंशिकाच्या लेनगुरे कुटुंबियांनी केली आहे. वंशिकाच्या कुटुंबियांनी पुढे सांगितले की या प्रकरणात त्यांना रुग्णालय प्रशासनावर कोणताही विश्वास राहिलेला नाही. या प्रकरणात न्याय मिळवून देण्याची अपेक्षा आता फक्त पोलीस यंत्रणेवरच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान पोलिसांनीही या प्रकरणाची दखल घेतली असून संबंधित व्यक्तींचे बयान नोंदवून पुढील तपास करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. तपासांती दोषी आढळणाऱ्यांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. विशेष म्हणजे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी 6 तज्ज्ञांची समिती नेमण्यात आली असून त्यांचा अहवाल लवकरच येणार आहे अशी माहिती मिळाली आहे. या घटनेची माहिती मिळताच महेंद्र भाऊ ब्राह्मणवाडे, अध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली यांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेतली. त्यांनी रुग्णालय प्रशासनाकडून संपूर्ण घटनेची माहिती घेतली तसेच संबंधित डॉक्टरांना जाब विचारला आणि प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. काँग्रेस कार्यकर्त्यांनी रुग्णालयाबाहेर निषेध आंदोलनही केले. महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असतानाही जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेची अवस्था अत्यंत दयनीय आहे.
राज्याचे मुख्यमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री असतानाही गडचिरोलीतील आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर आहे. दुर्गम भागातील गरीब नागरिक मोठ्या आशेने शासकीय रुग्णालयात येतात, मात्र डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे त्यांना आपले प्राण गमवावे लागत असतील तर ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे, असे त्यांनी म्हटले. जिल्हा महिला व बाल रुग्णालयासारख्या महत्त्वाच्या रुग्णालयात जर अशा प्रकारे निष्काळजीपणा होत असेल आणि निरपराध बालकांचे जीव जात असतील तर ही बाब अत्यंत गंभीर आहे. गडचिरोली हा आदिवासी व दुर्गम जिल्हा असून येथील गरीब नागरिक उपचारासाठी शासकीय रुग्णालयांवर अवलंबून असतात. मात्र डॉक्टरांची कमतरता, अपुरी वैद्यकीय साधनसामग्री आणि काही ठिकाणी डॉक्टर व कर्मचाऱ्यांची निष्काळजी वृत्ती यामुळे रुग्णांना योग्य वेळी योग्य उपचार मिळत नाहीत. यामुळे गरीब व सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सदर घटनेत 2 तासांपूर्वीपर्यंत बालिका बरी असल्याचे सांगण्यात येत असताना अचानक तिचा मृत्यू कसा झाला याची सखोल चौकशी करून खरे कारण जनतेसमोर आणावे. तसेच या प्रकरणात जर कोणत्याही डॉक्टर किंवा संबंधित अधिकाऱ्यांची निष्काळजीपणा आढळून आला तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केली. तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये तात्काळ आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, रिक्त असलेल्या डॉक्टरांच्या जागा त्वरित भराव्यात आणि रुग्णांना वेळेत योग्य उपचार मिळतील यासाठी आरोग्य विभागाने ठोस पावले उचलावीत, असेही त्यांनी सांगितले. रुग्णालयाची बाजू. रुग्णालय प्रशासनाने या आरोपांवर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लहाडे यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला असता तो यशस्वी झाला नाही. प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असल्याची माहिती मिळाली असली तरी तपशीलवार अहवाल अद्याप जाहीर झालेला नाही. पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी रुग्णालय परिसरात बंदोबस्त लावून तणाव नियंत्रणात ठेवला आहे. महिला व बाल रुग्णालयात घडलेल्या या घटनेमुळे जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडूनही होत आहे. जर अशा प्रकारच्या घटना पुढेही घडत राहिल्या आणि प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही तर याविरोधात तीव्र निषेध नोंदवून मोठे आंदोलन उभारले जाईल, असा इशारा महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी दिला आहे. गरीब जनतेच्या जीवाशी खेळ करणाऱ्या निष्काळजीपणाला माफी दिली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी उपस्थित जिल्हा उपाध्यक्ष नेताजी गावतुरे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, नंदूजी कुमरे, धनराज जेंगठे, अण्णाजी जेंगठे, विलास जेंगठे, साजन लेनगुरे, युवराज गुरनुले, दामोदर उईके, विलास गावतुरे, छगन लेनगुरे, सोमेंद्र गावतुरे, शेषराव मेश्राम, देवीदास जेंगठे, गणेश गेडाम, सुरेश जेंगठे, सुभाष गुरनुले. P10 न्यूज. सतत खबरदारी, सतत जागरूकता.